हॅलो एव्हरीवन. आज ॲक्च्युली थर्सडे आहे. माझा व्हिडिओ मी अपलोड करत असते सोशल मीडियावर. सो आज दिवसभर आज व्हिडिओ राहून गेला करायचा, म्हणजे पाठवायचा सुद्धा आणि बनवायचा, कारण 21 सप्टेंबरला माझा वेबिनार आहे सॅटर्डेला. सो आय वॉज प्रिपेरिंग फॉर दॅट आणि घरातलं सगळं हे करून सगळं प्रिपेरेशन अँड ऑल. सो रेझिस्टन्समध्ये खूप येत होता की आज खाली उतरायला नको इव्हिनिंग वॉकला. पण राहवलं नाही, म्हटलं नाही. ती जी कन्सिस्टन्सी असते ना, ती जेव्हा आपण बिल्ड करतो, एकदा ठरवलं की जे आपण सुरू करतो करायला, ते खूप ब्युटिफुल असतं. आणि त्यांनी तुम्हाला असं फील येतो की आय कॅन डू इट. तो जो एक कॉन्फिडन्स आहे तो त्या कन्सिस्टन्सीमधूनच येतो. सो खाली उतरले आणि ठरवलं की नाही, आता घराच्या बाहेर काही करून पडायचं आणि मगच व्हिडिओ करायचा. सो हा व्हिडिओ आज मी बाहेरनं करते आहे. वॉकला आली आहे मी, इव्हिनिंग वॉकला. आजचा माझा विषय आहे तो म्हणजे रिलेशनशिप आणि ॲक्ट ऑफ सर्व्हिस याचा एक कसं सांगड असते ती. तर बराचसा म्हणजे माझं मॅरिड लाईफ स्वतःचं 24 वर्षांचं आणि प्लस माझं हे करिअर रिलेशनशिप लाईफ कोर्सचं, याच्यामध्ये मी खूप गोष्टी अनुभवल्या, बघितल्या. आणि त्या अशा की कपल्सच्या तोंडून जेव्हा कपल्स येतात किंवा दोघांपैकी एक अप्रोच होतो, तर या लोकांचं कुठे ना कुठेतरी एक तक्रार वजा म्हणू आपण, त्यांच्या तोंडून येतं की तिची तर सारखी कुरकूर असते किंवा त्याची सारखी कुरकूर असते. त्याला पाय दाबूनच दे, मग ऑर्डरच सोडत राहतो तो, किंवा असं मग टॉवेल का नाही ठेवलास, आज खरंच खूप दमलो होतो ना गं, किंवा दमले होते तरी तू ही अपेक्षा करतो वगैरे. सो हे तक्रार वजा असं कुठे ना कुठेतरी बोलण्यात येतं दोघांपैकी एकाच्या, किंवा दोघंही ती कंप्लेंट करतात समहाव. तर कंप्लेंट ही इतकी सहजपणे येते त्यांच्या, आणि हळूहळू ते डीप जातात की मग हेही सांगतो पाय दाबायचे, त्याचे बोटं दाबायचे, मी नाही का थकत, किंवा तो म्हणेल मी नाही का थकत, हिला सारखंच कसं दमायला होतं, असं वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि जितकं मी डीप डाऊन जाईन व्हिडिओमध्ये तर हे सगळं कवर नाही करू शकत. कोणाला क्लॅरिफिकेशन हवं असेल, जास्त क्लॅरिटी हवी असेल, डेफिनेटली दे कॅन पिंग मी फॉर टू गेट मोर क्लॅरिटी ऑन दिस. माझे खूप सारे अनुभव आहेत, त्याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे, उदाहरणं देण्यासारखी भरपूर आहेत. दुसरं सांगायचं म्हणजे ॲक्ट ऑफ सर्व्हिस हे खूप महत्त्वाचं असतं कपल्सच्या आयुष्यामध्ये. त्याचं कारण सांगते मी की प्रेम आणि रिस्पेक्ट याच्या बरोबरीने ॲक्ट ऑफ सर्व्हिस येते. ॲक्ट ऑफ सर्व्हिस हे तुमचं प्रेम व्यक्त करण्याचं आणि तुम्ही एकमेकांची काळजी घेताय हे सगळं सांगण्याचं एक उद्देश असतो. आणि ते ॲक्ट असं असतं की त्याच्यामधनं त्याची ब्युटी अशी आहे की आपल्याकडे जे मॅरिड लाईफ असतं ते आपण एकाच पुरुषाबरोबर आणि एकाच बाईबरोबर, आपल्याकडे लग्नसंस्था आहे जी आपण शेवटपर्यंत एकमेकांबरोबर राहतो, जोपर्यंत आहोत, जिवंत आहोत तोपर्यंत. सो किती डिकेड्स आपण एकत्र आहोत वी डोंट नो रिअली, राईट. एक फक्त असतं की जे बॅड मॅरेजेस असतात, जे नीट चालत नाही दोघांचे, म्हणजे नो वन इज बॅड, बट त्यांचं जे ॲक्ट्स अप्रोप्रिएट नसते, तर डेफिनेटली ते चालत नाहीत. बट अपार्ट फ्रॉम दॅट जी आपली लग्न चालतात ती लाँग चालतात. सो मग एका पुरुषाबरोबर आणि एका स्त्रीबरोबर जेव्हा आपण लाँग लाईफ जगत असतो तेव्हा या गोष्टी करणं खूप अनिवार्य असतं. आणि हे पूर्वीच्या लोकांना सांगावं नाही लागायचं, पण आता सांगावं लागतं. इवन आपल्या पिढीला सांगावं लागतं, कारण असं होतं की आपण सगळं बॅलन्स करतो आहोत. आय कॅन अंडरस्टँड, घर बॅलन्स करतो आहे, फेस्टिवल्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. आणि आता आपली शारीरिक जी कंडिशन आहे, आपल्या आयांसारखी किंवा आपल्या आज्यांसारखी पणजी आहेत किंवा पणजोबा आहेत त्यांच्यासारखी नाही आहेत, तेवढे स्ट्रॉंग नाही होत आपण. बऱ्याच गोष्टी काही म्हणण्यापेक्षा बदललेल्या आहेत. बट ॲक्ट ऑफ सर्व्हिसमध्ये खूप गोष्टी येतात की ऑफिसमधनं कोणी लवकर आलं असेल दोघांपैकी, तर तिला चहा आवडतो किंवा कॉफी आवडते, ती बनवून ठेवणं, ती सर्व करणं, काय हरकत आहे, टॉवेल ठेवला पटकन दिवशी तिचा किंवा त्याचा, पाय दुखतात, पायाची बोटं मोडून दे, पाय दाबून दे, जरा कंबर दाबून दे, किंवा तिने तिच्या पिरियड्समध्ये किंवा ओव्हरलोडेड तिचं आज जर काम झालं आहे, घरात असेल किंवा बाहेर झालं असेल, तर तिलासुद्धा तेवढं कन्सिडर करून नवऱ्याने तिची कंबर दाबून दिली, पाठ दाबून, डोकं दाबून दिलं, चहा बनवून दिला, किंवा 2 भांडी घासली घरात.
अशा मशीन लावलं आहे, काही असेल त्याच्यामध्ये ॲक्ट ऑफ सर्व्हिसमध्ये. पण या सगळ्या गोष्टी करताना जे लिव्ह इनमध्ये सुद्धा राहतात किंवा जे कपल्स असतात ते, तर ही कुरकुर आपोआप येते. म्हणजे ही कुरकुर म्हणून येते, तक्रार म्हणून येते आणि याचं वाईट वाटतं. सो जेव्हा आमच्या दोघांमध्ये या गोष्टी होतात, पर्सनल सांगायचं तर, तेव्हा लिटरली इतकं ओव्हरवेल्म फील होतं आणि इतकं कधीतरी असं वाटतं की वाव, माझ्या पार्टनरला हे कळतं आहे. आणि हे इतकं इझिली घडत नाही. सुरुवातीच्या काळात इमिजिएटली घडेल हे असं होत नाही, पण हळूहळू जशी वर्ष जातात ना किंवा दिवस जातात म्हणू आपण, खूप वर्ष घेण्याची या गोष्टीसाठी गरज नाही आहे. जर तुमचं खरं प्रेम असेल तुमच्या पार्टनरवर, तर तुम्ही हे करताना कुठेही लाज म्हणतो आपण ती बाळगत नाही की मी का करू, हा प्रश्न तिथे उद्भवतच नाही. मग पायाला हात घालवू आणि डोक्याला हात घालवू, केसांना तेल घालवू, हे कधी प्रश्न उद्भवतच नाही. मी दमली आहे तर मी का हे करू असं. तर एक छोटी तक्रार अजून अशी कॉमन येते त्याच्यामध्ये की पचत नाही जेवण, म्हणून आपण पार्टनरला काही इन्स्ट्रक्शन्स देतो की मला खूप उशिरा जेवण चालणार नाही, तर प्लीज लवकर करण्याचा प्रयत्न करशील का. मग तिचं असं होतं, मी दिवसभराच्या दमलेली असते आणि जरा बसते, जरा सिरियल बघते किंवा टी व्ही बघते किंवा कोणाशी बोलत असते, आणि हा येतो आणि हा ऑर्डर सोडतो की मला लवकर जेवायचं आहे, मला आता 10-11 वाजता जेवण जमत नाही, तर लवकर का नाही. सो माझं असं सांगणं आहे की तुम्ही जे दिवसभर करता त्याच्यामध्ये प्लॅनिंगचा हा भाग आहे. तर जर प्री प्लॅन करून जर तुम्ही आता हे जर रोजचं तुमच्या पार्टनरला त्रास होणार असेल पुढे जाऊन, तर जर तुमचं त्याच्यावर प्रेम आहे तर त्याला ही सर्व्हिस देताना तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे. ते प्री प्लॅन करा काहीतरी. 2 पोळ्या लवकर जेव्हा तुम्ही सकाळी लाटता तेव्हा करून ठेवा किंवा असं काहीतरी करून ठेवा, प्रिपरेशन करून ठेवा की तुमचं पटकन होईल त्यावेळेला. आणि तो जर 7पर्यंत जेवत असेल ऑफिसमधून आल्या तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हीही मोकळे होता, तोही मोकळा होतो आणि ते बॅलन्स होतो कुठेतरी. हे पर्सनल जेव्हा मला कपल्स येतात आणि सांगतात तेव्हा मी त्यांना डेफिनेटली या खूप गोष्टी क्लोजली समजून घेऊन सांगते. पण अगदी कॉमन गोष्ट ही सांगितली मी त्यातल्या त्यात. तर या गोष्टी सगळ्या येतात. तर मला असं वाटतं की काही हरकत नाही प्री प्लॅन करून, किंवा आयत्या वेळेलासुद्धा अनसर्टन गोष्टी असतात. काही दुखू शकतं, काहीही गोष्ट येऊ शकते. तर त्यावेळेला जर तुम्ही ॲक्ट चांगलं असं छान केलं की त्याला आज यायला उशीर झाला आहे, तिला आज ऑफिसमध्ये यायला उशीर झाला, पटकन टॉवेल ठेवला, पुढचं जे काही आहे मुलांचं ते तुम्ही करून मोकळे झालात, पुरुष आहे बाई आहे डझंट मॅटर. तर हे जर तुम्ही करून बघितलं तर तुम्ही बघाल की हे मी का करू हा प्रश्न उद्भवतच नाही तिथे. आपण इतक्या सुंदर रिलेशनशिपमध्ये आपल्याला म्हातारपणापर्यंत एकमेकांबरोबर राहायचं आहे, एकाच पार्टनरबरोबर. आपल्याकडे लग्नसंस्था इतकी स्ट्रॉंग आहे खरं तर की ते दिवसेंदिवस आपलं प्रेम वाढवते खरं तर. मग या सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांमुळे हे प्रेम का बरं घटून द्यायचं. आणि याच्यामध्ये एक अजून सांगायची गोष्ट म्हणजे ही जी सर्व्हिस आहे ती आपल्याला बाहेरनं नाही मिळणार आहे, ती आपल्याला घरातनंच मिळणार आहे. आणि जेव्हा ती पार्टनरकडनं मिळते तेव्हा तो प्रेमळ स्पर्श असतो, त्या पार्टनरची काळजी असते, प्रेम असतं. तर या गोष्टी देताना प्लीज कुठेही कचरू नकात. आणि तरीसुद्धा ह्याच्यामध्येही काही तुम्हाला क्लॅरिफिकेशन हवं असेल, क्लॅरिटी हवं असेल, डोंट थिंक की या गोष्टीसाठी कसं विचारायचं म्हणून किंवा कसं पिंग करायचं. प्लीज मी नेहमी सांगते की कुठलीही गोष्ट सिली आहे किंवा अगदीच छोटी आहे किंवा क्षुल्लक आहे असं प्लीज समजू नका. कारण छोट्या छोट्या गोष्टी डज मॅटर इन युअर रिलेशनशिप. मग ते स्वतःशी रिलेशनशिप असू देत किंवा दुसऱ्यांशी असू देत, कोणाशीही असू देत. तर त्याच्यामध्ये कुठेही कचरू नका तुम्ही विचारताना प्रश्न. कारण या गोष्टींनीच तुमचं रिलेशन अजून स्ट्रॉंग होणार असतं. जगण्यासाठी खूप कारणं आपल्याला हवी असतात. माणसाला काही ना काहीतरी गोल्स हवे असतात शेवटी. आणि आपण खूप काही गोष्टी स्वप्न घेऊन जगत असतो. तर या छोट्या मोठ्या गोष्टींनी जर रुईन होणार असतील त्या गोष्टी तर काय उपयोग आहे. सो त्याला क्षुल्लक समजू नका, छोटं समजू नका. काहीही असेल तर नक्की पिंग करा. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. फक्त अपॉइंटमेंट घेऊन या, मेसेज करा मला अपॉइंटमेंटसाठी. फर्स्ट क्लॅरिटी कॉल अजूनही माझा फ्री आहे 1 आवरचा. तर त्याचा लाभ घ्या. आणि जास्तीत जास्त लोकांना जर तुम्हाला कुठे आजूबाजूला वाटलं तर शेअर करा ही गोष्ट. आणि प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर पार्टनर. तुमचं हार्मोनियस रिलेशनशिप असू देत कायम, स्वतःचं मॅरिड लाईफ असू देत, अशी माझी नेहमीच खूप इच्छा असते. आणि त्यासाठीच मी हे सगळे व्हिडिओज बनवते तुमच्या सगळ्यांसाठी. काही असेल तर नक्की हक्काने पिंग करा अपॉइंटमेंटसाठी. लव यू ऑल आणि प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर पार्टनर.
सी यू सर.